नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये. तर आजचा ब्लॉग हा वास्तुक शांती व गृहप्रवेश तर या निमित्त आहे. तर सर्वांनाच वाटतं आपलं स्वप्नातलं घर व्हावं. तर आज आमचं स्वप्नातील घरामध्ये आज वास्तुक शांती व गृहप्रवेशचा कार्यक्रम होता. तर त्याच्या आधी आम्ही इथे सर्वात आधी तुळशी लावून घेणार होतो, कारण आम्ही गावावरून छान अशा दगडी तुळशी वृंदावन आणले होते. तर त्यामध्ये सर्वात आधी पूजेच्या आधीच आम्ही तुळशी लावून घेतलेल्या होत्या. त्यानंतर मी भावाच्या घराला तोरणही मी लावून घेतलेलं होतं, कारण दुसऱ्या दिवशी खूप गडबड होणार होती. तर मी आदल्याच दिवशी छान असं तोरण लावून घेतलेलं होतं. त्यानंतर तुम्ही सगळ्यांच्या पाया पाणी घाला. उभं राहा ऐकायला इकडं वेदिका ते देवत हो ताई तुम्ही या. दोन मुटके करायचे, इकडे एक टाकायचं, इकडे एक टाकायचं. हा पाणी घालते पायावरती. मग इकडे टाकायचं आणि इकडून फिरून इकडे टाकायचं. हा चला. महादेव महाराज की जय. ज्योतिबाच्या नावाने थोड्या थोड्या अक्षर प्रत्येक कोपऱ्यात टाकायचं. तुम्ही वंदनात मृत्यूवर मग महात भारपाल देवता बिडमा आबा हा घाला व्हिडिओ घाला व्हिडिओ आरतीचा डोळा नमस्कार करा. हॅलो, आरतीचा खाली ठेवा, नमस्कार करा. आपला नमस्कार करा. नारळ वाढवायला दगड आणलाय का? दार लावतो मी. दाराला इथं 5 ठिकाणी पाणी लावायचं. 7 वेळा आपल्या कुलदेवाचं नाव घेऊन उतरायचं. अरे ओम अपसर्वंतो ए भूता भूमिनोता ए भूता विघ्नकर्ता यामी पूजन प्रार्थना पूर्वक नमस्कारम करोमि. थोडाशी सदापटून दगड जरा खालचा. चला मालक मालकीन. हा शिस्ता शिस्ता पळाय ना ठेवा घेता. रूम मध्ये फिरायचं. आज तो दिवस आला. स्वतःच्या हक्काच्या घराचं उंबरठं पूजन करण्याचा मान हा मिळालेला होता. तर खूप भारी वाटत होतं. सर्वांचं स्वप्न असतं आपल्या हक्काच्या घरामध्ये राहण्याचं. तर आज आमचं तरी पूर्ण झालेलं. लवकरच तुम्हा सर्वांचं ही स्वप्न असंच पूर्ण होऊ दे. पाच फोटो भैयाच राहिला. आणला का नाही भैयाला? कुठं माग राहताय सा? महादेव इति श्री महाग्रह प्रवेश प्रारंभ करते. थोडासा शिस्तात पाय घसरून सर्वमंगलमंगले शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते श्री महालक्ष्मी माते प्रभा आवाहयामि स्थापयामि पूजयामि. चला या जरा बाकी आज घेऊन जावा सगळेजण. नवीन शेगडीची पूजा व त्यानंतर दूध ओतू जाण्याचा कार्यक्रम होता. तर तो सर्वात आधी घेतला. तर इथे आम्ही सर्वजण ओम नमः शिवायचा जप करत होतो. तर छान असा आजचा हा दूध ओतू घालवण्याचा कार्यक्रम झालेला होता. शेठजी बोला. का वाजवायची घरामध्ये? सकाळ संध्याकाळ आपण घंटा वाजवतो. का वाजवायची? वातावरण प्रसन्न होण्यासाठी. बरोबर आहे. देवळात गेल्यावर का वाजवायची?
गमनार्थं तु देवानां गमनार्थं रक्षक म्हणजे काय घंटी वाजवल्यानंतर आपल्या घरामध्ये देव प्रवेश करतात आणि आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी आहे ते बाहेर निघून जात असते. म्हणून आपण काय करतो घरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी घंटानाद करत असतो. देवळामध्ये गेल्यावरती घंटी का वाजवायची? ज्यावेळेस आपण घरातून बाहेर पडतो उमऱ्याच्या बाहेर त्यावेळेस आपण नदी, नाला, विहीर, तलाव, ओढा, तिकाटनं, स्मशानभूमी या सर्व गोष्टींच्या आजूबाजूला साईडनं जात असतो. ते अतृप्त आत्मे असतात ते आपल्या अंगा खांद्यावरती पायावरती बसून ते देवापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात. पण ज्यावेळेस आपण घंटा नाद करतो घंटेच्या खाली 2 सेकंद उभारतो आणि तिथूनच जर का नमस्कार केला तर तो देवाला पोहोचतो. बिना घंटा वाजवता नमस्कार केला देवाला पोहोचत नाही. घंटी कशी वाजवायची? देवळामध्ये गेल्यावरती घंटा वाजवायची जोपर्यंत तिचा नाद बंद होत नाही तोपर्यंत त्या घंटेच्या खाली उभं राहायचं. काय करायचं? घंटीच्या खाली उभं राहायचं. ज्यावेळेस नाद बंद होईल त्यावेळेस इथून पुढे निघून जायचं. कारण का? ज्यावेळेस घंटा वाजवतो त्यावेळेस आपल्या अंगामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी एक लहर तयार होते. ती लहर तशीच राहण्यासाठी ती ऊर्जा तशीच राहण्यासाठी आपण तो ब्रह्मनाद बंद होत नाही तोपर्यंत त्या घंटीच्या आवाजाखाली थांबायचं. किती पण गर्दी असले घंटा वाजवायची खंड करून आणि हात जोडून घ्या. तिथूनच त्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं. तिथून तुम्हाला पांडुरंग दिसल्याच जमा होते. समोर जाऊन काय दिसणार आहे हो? ती फक्त मूर्ती दिसणार, तो फक्त दगड दिसणार आहे. पण तिथून जर नमस्कार केला तर तो भाव तुमचा त्या देवापर्यंत पोहोचणार आहे. हा, त्यासाठी काय करायचं? देवा तिथून पुढे गेले देवांची पूजा करायची. देवांच्या मध्ये प्रथम नंबर कोणाचा येतो माहित आहे का? एकनाथच्या महागणपतीचा येतो. गणपतीचं कुटुंब तुम्हाला माहित आहे का? चला आवरा भाऊ पाहुणे खूप वेळ आवरा. पाणी टाकून झालं का? तुम्ही फास्ट आहे. तुम्ही फास्ट आहे म्हटलं. अंगावता सगळं वाटायचं असतं. पुढे बघा पुढे बघा. आपलं कोणी व्हिडिओ काढायचं. सुशांती व गृहप्रवेश झाल्यानंतर अग्नेय कोपऱ्यामध्ये वास्तुपुरुष पुरला जात होता. त्याची माहिती ब्राह्मण काका देत होते. विषयी दंगामस्ती करायची नाही. आजारपणाचं बोलायचं नाही. घरातून चौकडीच्या बाहेर गेलं किंवा दवाखान्यात जायचं ते चालतंय. पण घरामध्ये जास्त आजारपण आहे असं म्हणायचं नाही. घरामध्ये पैशाची चणचण आहे असं कधी म्हणायचं नाही. जे काय आहे ते चांगलं जे वास्तूमध्ये बोलायचं. कारण का हा काय म्हणतोय जेवढं तुम्ही चांगलं म्हणणार आहे तेवढं तो चांगलंच करणार आहे. जर का तुमच्याकडून जर का काही भांडण तंटा किंवा घरामध्ये क्लेश निर्माण झाले तर हा काय करणार तथा असतो. सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास ते पाळायचं. देवपूजा झाल्यावरती 2 तास आणि संध्याकाळी जो आपण ऐतनिसांज म्हणतो 6 ते 8 पर्यंत 7:30-8 पर्यंत तोपर्यंत तरी घरामध्ये वातावरण शुभ कायमस्वरूपी असावं. हा पालता म्हणजे हे डोकं आहे ते बरोबर नॉर्मली ईशान्येला करायचं आणि पाय ते नैऋत्येला करायचे. त्याबरोबर ज्यांनी आमचं घर बांधलं ते कॉन्ट्रॅक्टदार आले होते तर त्यांचाही पोशाख व भेटवस्तू देऊन सत्कार केलेला होता. तर छान असं त्यांनी आम्हाला सुंदर असं वास्तू बांधून दिलेली होती. तर त्यांचा सत्कार झालाच पाहिजे ना. ओम इति श्री महावास्तुशंत पूजा कृत्यावाह्यामि स्थापयामि पूजयामि ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्व स्थापित देवतामेव आवाहयामि स्थापयामि पूजयामि उत्तर पूजा कर्म करिष्ये पुनरागमनाय यामो देव पूजा मादाय पार
ब्राह्मण काका लांबचे होते, त्यामुळे त्यांनी सगळ्यात शेवटी सर्व कार्यक्रम झाल्यानंतर उत्तरपूजा करून देणार होते. तर आमचं नवीन घराची ही वास्तुक शांती व पूजाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की कमेंट करून सांगावं. आता आपले इथून पुढे नवीन घरातील ब्लॉग येणार आहेत. तर तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. तर पाहू शकता त्यानंतर आम्ही उत्तरपूजा झाल्यानंतर सर्वांच्या पाया पडून आशीर्वाद घेतलेले होते. तर तो नारळ आहे तो तुमच्या कुलस्वामीच्या वारादिवशी गोड प्रसाद करून खायचा. एवढं झालं दोघांनी घेतात. मावशीच्या पड त्या मावशीच्या सकाळपास ते पडल्या खरं तर माझा काढ पाया पडतात सकाळपासून का पाया पडला नाही इकडे या बाहेर बुडकी मावशी नुसती माझ्या वाराची मावशी बाटल्या बरोबर दुधाच्या बाटल्या उलट दुधाच्या बाटल्या पाणी